सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण पाहतो की बऱ्याच महिला अगदी पीडित आहेत, दुःखित आहेत. कारण का तर आपला जो पती आहे, हा पती पूर्वी आपल्यावर खूप प्रेम करत होता. परंतु आता काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून आपला पती आपल्याकडे लक्ष ठेवत नाही, आपल्याकडे दुर्लक्ष करतो. त्यासाठी काय करायचं? बघा, ज्या वेळेला स्त्री एखादी लग्न करून येते माहेरातून सासरी, त्यावेळेला असं वाटतं की हेच माझं घर, हीच माझी दुनिया. ह्या घराला मी खूप मोठं करीन. त्यानंतर ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा मी मन जिंकीन. मी सुखाने संसार करीन. माझी आता इथे प्रेमाची माणसं आहेत. अगदी प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी आणि मला जशी हवी आहे, तशी मी घडवून आणण्याचा प्रयत्न करीन. आणि हे सर्व बऱ्याच वर्षांपर्यंत चालतं. प्रत्येक स्त्रीला हेच वाटत असतं की आपला संसार हा सुखाचा व्हावा. आता हा संसार सुखाचा होत असतानाच कुठेतरी अशी एक ठिणगी पडते आणि ह्या सुखाच्या संसाराला मात्र नक्कीच कुणाच्या तरी नजर लागते, किंवा असं काहीतरी जीवनात घडतं की तिथे सर्व काही आपल्याला गोड न लागता सर्व काही कडू लागतं. टेन्शनने दुनिया भरलेली राहते. मुलं, संसार हा सर्व एक मोठा समोर प्रश्न उभा राहतो की आता करावं तर काय करावं. कारण आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो तो पती सुद्धा आपल्यापासून लांब गेलेला आहे. त्यासाठी काय करायचं, किंवा ह्या सर्व गोष्टी का होतात, त्याला एक विशेष कारण काय आहे, ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि ज्या स्त्रिया अशा दुःखित आहेत, पीडित आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, काही स्त्रिया घरात अगदी कशा तरी राहतात. स्त्री म्हटलं तर अगदी छानपैकी भगवंताची उत्कृष्ट कलाकृती म्हटलं म्हणजे स्त्री आहे. आणि ती स्त्री जर अगदी घरात नीटनेटकी राहत नसेल, दिवसभर काहीतरी ती नाईटी, दिवसभर काहीतरी केस न विंचरायची, टिकली न लावायची, काहीच करायचं नाही, शिंगार असं काही करायचं नाही आणि कसं तरी गबाळ्यासारखं राहायचं. संध्याकाळी नवरा कामावरून आल्यावर सुद्धा त्याला तेच रूप आपलं दाखवायचं, तर मग काय होईल, तर पती आपल्यापासून नक्कीच दूर जाईल. त्यामुळे स्त्री सांगितलं तर छानपैकी अगदी कसेही तुमच्याकडे अलंकार असू द्या, कपडे फाटलेले असू द्या, परंतु ते शिवून घाला, स्वच्छ घाला, नीटनेटके राहा. आपल्या पतीचं मन जिंकायचं काम हे आपण स्वतः करू शकतो. का आपला पती दुसरीकडे जातो? कारण आपली पत्नी व्यवस्थित राहत नसेल, त्याला जशी हवी आहे तशी राहत नसेल, तर मात्र त्याचं मन भटकतं. आणि हे मन भटकू नये त्यामुळे दिवसभर आपण प्रसन्न राहा, चांगले राहा आणि नीटनेटके राहा, स्वच्छ राहा. आता ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच. तरी पण जर पती दुसरीकडे जातो, दुसऱ्या स्त्रीकडे अटकलेला आहे, दुसऱ्या स्त्रीकडे जातो, तर त्यासाठी काय करायचं? बघा, हा जो उपाय आहे हा तुम्ही ज्या वेळेला तुमच्या घरी सासरी असतील त्याच वेळेला करा. कारण हा पती आणि पत्नीसाठी आहे आणि त्या दोघांना एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. कारण हा जो उपाय आहे हा रात्री झोपताना करायचा आहे. काय करायचं आहे बघा, हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला अगदी 3 दिवसातच फायदा होताना दिसेल. पण 3 दिवसात जरी फायदा होताना दिसला तरी पण तुम्हाला 7 दिवस हा उपाय करायचा आहे. रात्री झोपताना अगदी बेडवर जाणार त्याच्या आधी उपाय करायचा आहे. पण ह्या उपायाची सुरुवात खरी तर संध्याकाळपासून, किंवा तुमचे पती जर घरात असतील तर त्या दिवसापासून 7 दिवस तुम्हाला करायचंय. बघा, ज्या वेळेला पती घरात येतात किंवा ते घरातूनच काहीतरी व्यवसाय करत असतील, तर बघा, तुम्ही ज्या दिवसापासून उपाय करणार आहात त्या दिवशीपासून ह्याच्या पुढे सुद्धा आणि कधीही तुमच्या पतीला ज्या गोष्टीवरून राग येत असेल ती गोष्ट टाळा. त्याचबरोबर छान राहा, अगदी टुकटुकीत तयारी करून राहा, अगदी छानपैकी दिसतील अशा राहा, चांगले कपडे घाला. पतीला जे आवडेल ते जेवणात बनवा, पतीला जे आवडेल ते नाश्त्यात बनवा. चहा का होईना पण त्याला आवडतो तसाच बनवा. थोडेसे कष्ट घ्या. थोडासा संसारातून वेळ थोडासा एक्स्ट्रा द्यावा लागेल, पण एक्स्ट्रा वेळ दिला तर तुमचा जो संसार आहे हा रुळावर येणार आहे. त्यामुळे त्या दिवशीपासून अगदी सतत 7 दिवस तरी आवर्जून अगदी तुमच्याकडे लक्ष केंद्रित होईल अशा पद्धतीने राहा. लाली, लिपस्टिक जे काही आहे ते छानपैकी मेकअप करून राहा. छान त्यांना आवडेल तसं राहा. त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा. आणि रात्री झोपताना एका छोट्याशा वाटीत किंवा डिशमध्ये तुम्ही एक चिमूटभर हळद घ्या आणि त्यानंतर थोडंसं केशर घ्या आणि ह्याची
चांगली पेस्ट बनवा. आता ह्याच्यासाठी गुलाब पाणी वापरलं तरीही चालेल. चांगली पेस्ट बनवा. पेस्ट बनवा आणि त्यानंतर ही जी आपली रिंग फिंगर आहे बघा, ही रिंग फिंगर आहे, ह्याच्याने आपल्या नाभीवर एक टिक्का लावा. एक छोटासा बिंदू असा लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला एक मोठा असा श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास घेऊन तुम्हाला हुम हुम हा शब्द म्हणायचा आहे, हा मंत्र म्हणायचा आहे, हुम. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पतीजवळ झोपायचं आहे. आता झोपताना असं नको की पती तुमचा वेगळा काहीतरी मोबाईल बघतो, तुम्ही तुमचा वेगळा मोबाईल बघतात, असं काही करू नका. निदान झोपताना छानपैकी गप्पा, जुन्या काही आठवणी किंवा काही रोमॅन्टिक वर्ड तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही एकमेकांचे हात हातात घ्या, अगदी छान गप्पा मारा. पुन्हा प्रेम बहरायला पाहिजे, त्यासाठी काही तुमच्या कडून काही होत असेल तर तसं तुम्ही करू शकता. आणि बघा, या 7 दिवसात तुम्ही तुमच्या पतीचं मन नक्कीच जिंकणार आणि तुम्ही तुमच्या पतीला जे पण काही कुणी एखाद्या स्त्रीने तिच्या जाळ्यात ओढलेलं असेल, तरी पण तिच्या जाळ्यातून पती निघून तुमच्याकडे येतील आणि तुमचा संसार हा सुखाने चालणार आहे. हा उपाय खूप महत्वाचा आहे. हा शब्द आहे हुम. हा एक शब्द नाही तर हा एक मंत्र आहे. त्यामुळे ह्या मंत्राची ताकद खूप मोठी आहे. तुम्ही सहज आणि सोपी समजू नका. त्यामुळे हा उपाय व्यवस्थित करा. नक्कीच ह्या उपायाचा तुम्हाला फायदा होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.